टेस्टोस्टेरॉन एक प्रीडॉमिनंट मेल सेक्स हॉर्मोन आहे जो पुरुषांमध्ये प्रामुख्याने असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की तो थोड्याफार प्रमाणात स्त्रियांमध्ये सुद्धा असतो. फिमेल बॉडीमध्ये खूप कमी प्रमाणात टेस्टोस्टेरॉन सिक्रेट होतं. स्त्रियांमध्ये अँड्रोजन्स हे मेल हॉर्मोन्स जेव्हा वाढतात, एका नॉर्मल रेंजच्या वर जातात, तेव्हा बरेच प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. स्त्रियांमध्ये पुरुषांप्रमाणे लक्षणं दिसायला सुरुवात होते. मेल फीचर्स जसं की चेहऱ्यावर केस येणं, डोक्यावरचे केस भांगाच्या मधून गळायला सुरुवात होणं, केस खूप विरळ होणं, चेहऱ्यावर पिंपल्सचं प्रमाण खूप वाढणं, पिंपल्स लवकर बरे न होणं, सोबतच हळूहळू वजन वाढायला लागतं, पाळी नियमितपणे येत नाही, काही वेळा तर बऱ्याच महिन्यांसाठी पाळी लांबते, लो मूड, एन्झायटी फील होते, इनफर्टिलिटी, प्रेग्नन्सी राहण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स यायला लागतात, लवकर कन्सीव्ह होत नाही. हे संपूर्ण एका डिसऑर्डरचं चित्र तयार होतं, ज्याला आपण PCOS पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज असं म्हणतो. आज या व्हिडिओमध्ये आपण PCOS बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ आणि सोबतच यासाठीचे होमिओपॅथिक उपचार. आपण जाणून घेऊ की कसे शरीरात मेल हॉर्मोन्स वाढतात, का आपलं वजन यामध्ये वाढतं, यामुळे लॉंग टर्ममध्ये कशा प्रकारे नुकसान होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण हे बरं कसं करू शकतो. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज सोप्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. PCOS हा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. यामध्ये तुमच्या शरीराच्या मेटाबॉलिझममध्ये प्रॉब्लेम असतो. मराठीत सांगायचं झालं तर शरीरात चयापचय प्रक्रियेत ऊर्जा निर्माण करून ती योग्य प्रकारे वापरली जात नाही. चयापचय विकार म्हणजे शरीरात पोषक द्रव्य योग्य प्रकारे बनत नाहीत, त्यांचं कामकाज हे सुरळीत चालत नाही. खूप सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुमचं शरीर डील करतं. पहिली गोष्ट म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुमच्या शरीरात जे सेक्स हॉर्मोन आहेत त्याचा इम्बॅलन्स झालाय, त्याचं संतुलन बिघडलंय आणि त्यामुळे तुमची पाळी ही अनियमित होते. तुम्हाला महिनोन-महिने पाळीच येत नाही. याच असमतोलामुळे, इम्बॅलन्समुळे तुमच्या ओव्हरीज जास्त प्रमाणात मेल हॉर्मोन्स बनवायला लागतात, टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त वाढतं आणि चेहऱ्यावर केस येणं, पिंपल्स येणं, केस विरळ होणं, गळणं यासारख्या तक्रारी वाढतात. दुसरीकडे तुमच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स होतोय. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय हे आता मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. इन्सुलिन रेझिस्टन्समुळेच तुमचं वजन हे वाढत चाललंय आणि हेच वेट गेन आणि इन्सुलिन रेझिस्टन्स परत तुमची पिरियड सायकल ही इरेग्युलर करणार आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन मेल हॉर्मोन्स तयार करणार आणि हे चक्र असंच सुरू राहणार. जर तुम्ही हे इन्सुलिन रेझिस्टन्स कंट्रोल करू शकलात, जे पूर्णपणे तुमच्या हातात आहे, हे तुम्ही 100% करू शकता, तर तुम्ही ही सायकल, हे चक्र तोडून यातून बाहेर येऊ शकता. कारण तुम्ही फक्त शारीरिक कारणांमुळे सफर नाही करत, तर तुमच्या दिसण्यामुळे, अनियमित पाळीमुळे, वाढलेल्या वजनामुळे, पिंपल्समुळे, लो मूड, डिप्रेशन आणि एन्झायटी फील करता. कारण डिप्रेशन हे PCOSचं एक बाय प्रोडक्ट आहे, एक मेजर लक्षण. आणि 70% जास्त वेळा हा आजार नीट डायग्नोसिस होत नाही. मुलींना हे समजतच नाही की आपण शारीरिक आणि मानसिक दोन्हीही कारणांमुळे PCOS फेस करतोय. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय? इन्सुलिन हा एक हॉर्मोन आहे जो आपल्या रक्तामध्ये जी शुगर असते, जे ग्लुकोज असतं, त्याला
रक्तामधून बाहेरच्या बाजूला मसल्समध्ये, सेल्समध्ये, पेशींमध्ये पाठवण्याचं काम करतो. एखादी व्यक्ती जी नॉर्मल आहे, नॉन डायबिटिक आहे, ज्यांना डायबिटीस झालेला नाही, त्यांनी कितीही गोड खाल्लं तरी त्यांच्या ब्लडमध्ये शुगरची लेवल वाढत नाही. कारण जसं ते गोड खातात खूप सारं इन्सुलिन रिलीज होतं आणि ते पूर्ण गोड किंवा ती साखर रक्ताबाहेर पाठवून टाकतं. पण जर तुमच्या शरीरात ते इन्सुलिन काम करतच नाहीये तर त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. इन्सुलिनच्या नीट काम न करण्यानं आता ती शुगर तुमच्या रक्तात वाढायला सुरुवात होते. जसं डायबिटीसमध्ये होतं अगदी तसंच PCOSच्या पेशंटमध्ये सुद्धा होतं. PCOSच्या पेशंटमध्ये प्रॉब्लेम हा होतो की इन्सुलिन त्यांच्या शरीरात काम कमी करून टाकतं, आळशीपणा करतं आणि या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे हळूहळू वजन वाढायला सुरुवात होते आणि हे वाढलेलं वजन आणि इन्सुलिन रेझिस्टन्स तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सकडे नेतं. पुढे जाऊन यामुळे त्यांना इन्फर्टिलिटीला सुद्धा सामोरं जावं लागतं. कन्सीव्ह होण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात. हा इन्सुलिन रेझिस्टन्स तुम्हाला पुढे डायबिटीसकडे घेऊन जाणारच आहे. जर तुम्ही प्रेग्नंट राहिलात तर प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीस करेल, ज्याला जस्टेशनल डायबिटीस असं म्हणतात. यामुळे हळूहळू ब्लड प्रेशर, वेगवेगळ्या पद्धतीचे कार्डियॅक डिसीजेस जसं की हार्ट अटॅकची रिस्क ही वाढणार आहे. PCOSमुळे होणाऱ्या अनियमित महिनोन्महिने न येणाऱ्या पाळीमुळे गर्भाशयाच्या पिशवीला गाठी, फायब्रॉइड होण्याचं किंवा पिशवीचा कॅन्सर होण्याचं प्रमाण पण वाढतं. या आजारपणाकडे आपण जास्त लक्ष देत नाही. त्यासाठीची तपासणी, सोनोग्राफी, हॉर्मोनल चेकअप्स करण्याकडे दुर्लक्ष, कंटाळा करतो आणि त्यामुळे पुढे जाऊन हा त्रास वाढतो. कॉम्प्लिकेशन्स वाढतात आणि त्यासोबतच लो मूड, मूड स्विंग्स, डिप्रेशन, मानसिक तणाव येतो. तो त्रास वेगळा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः या कंडिशनसाठी काय करू शकता. याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य उपाय करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपण स्वतः हे कंट्रोल करू शकतो. हे आपल्या स्वतःच्या हातात असतं. ते कसं? योग्य आहार आणि व्यायाम करून. व्यायाम केल्याने इन्सुलिन रेझिस्टन्स हा कमी होतो. व्यायामामुळे तुम्हाला डायबिटीस आणि हायपरटेन्शन सारख्या आजारांचा धोका कमी असतो आणि वजन कमी होतं. वजन कमी करायला सुरुवात केल्याने तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि सगळा त्रास हळूहळू कमी होणार आहे. व्यायामाने शरीरात एंडॉर्फिन नावाचे हॅपी हॉर्मोन्स वाढणार आहेत. मानसिक तणाव, डिप्रेशन आटोक्यात येणार. वर्षानुवर्ष असलेली बैठी जीवनशैली, सिडेंटरी लाईफस्टाईल, झोपेचं बिघडलेलं वेळापत्रक आणि अयोग्य आहाराने इन्सुलिन रेझिस्टन्स होतो. पण या सगळ्यामध्ये योग्य पॉझिटिव्ह बदल केल्याने पिरियड सायकल या नियमित होऊ शकतात आणि मेल हॉर्मोन्सचं, टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण सुद्धा आटोक्यात येतं. हा जो काही सिंड्रोम आहे, या आजारपणामुळे तुम्ही लो मूड आणि डिप्रेशनकडे जात आहात. त्याचा एकच सोपा उपाय आहे आणि तो म्हणजे वजन कमी करणं. वेट लॉस सुरू केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सिम्पटम्समध्ये नक्कीच सुधारणा झालेली दिसणार आहे. सोबतच योग्य उपचार घेणं पण गरजेचं आहे आणि आहारात बदल करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. PCOD किंवा PCOS ही एक इन्फ्लमेटरी कंडिशन आहे, म्हणजेच शरीराला सूज आणणारी अवस्था आहे. म्हणून तुम्हाला अँटी इन्फ्लमेटरी डाएटकडे वळावं लागेल. रिफाईंड तेल, व्हेजिटेबल ऑइल सोडून कोल्ड प्रेस्ड लाकडी घाण्याच्या तेलाचा वापर सुरू करा. मोहरीचं तेल म्हणजेच मस्टर्ड ऑइल, नारळाचं तेल, कोकोनट ऑइल, ऑलिव्ह ऑइल, अवकाडो ऑइल, देसी घी म्हणजेच आपलं तूप यांसारख्या हेल्दी तेलांचा वापर करा. अशा तेलांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जास्त प्रमाणात असतात आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स कमी. कायम लक्षात ठेवा, ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स शरीरात इन्फ्लमेशन, सूज, दाह वाढवतात. त्यामुळे ज्या तेलांमध्ये ओमेगा 3चा रेशो चांगला आहे ते वापरणं गरजेचं आहे. कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणजे लाकडी घाण्याचं तेल कधीही उत्तम. वर्षानुवर्ष एकच तेल न वापरता वेळोवेळी तेल बदलत राहणं, रोटेशनमध्ये तेल वापरणं गरजेचं आहे. तेल कायम कमी प्रमाणातच वापरून जेवण बनवा. नेहमी अँटी इन्फ्लमेटरी डाएट पाळायचं. पॅकेज फूड्सपासून लांब राहायचं.
बेकरी, बिस्किट्स, चिप्स, पेस्ट्री, नूडल्स, बाहेरचं फूड जे रिफाइंड व्हेजिटेबल ऑइल वापरून बनवतात ते कायम अवॉइड करायचं. ही सगळी PCOS होण्याची कारणं आहेत. नट्स, सीड्स, फ्रेश फळं, फ्रेश भाज्या, पालेभाज्या, रिफाइंड तेल न वापरता घरी बनवलेलं जेवण या गोष्टी नेहमी खायच्या आहेत. याच विषयाच्या माझ्या एका शॉर्ट व्हिडिओची लिंक मी वर देते. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये ही असते की जेवढे जास्त महिने या कारणांमुळे जर पाळी लांबली असेल तेवढे गर्भाशयाच्या पिशवीमध्ये गाठी होण्याचे, फायब्रॉइड होण्याचे किंवा कॅन्सरस ग्रोथ होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे कोणतेही सिम्पटम्स असतील तर सोनोग्राफी करा आणि डॉक्टरांना नक्की भेटा. वेळेवर योग्य उपचार सुरू करा. दररोज व्यायाम करा. 20 ते 30 मिनिट मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज केल्याने खूप फायदा होतो. ब्रिस्क वॉक करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा वेट ट्रेनिंग करा आणि योग्य प्रोटीन रिच आहार घ्या. सोबतच मी जी होमिओपॅथिक औषधं सांगणार आहे ती नक्की वापरून बघा. जर सिस्ट लहान किंवा रिसेंट टाइम्समध्ये असतील तर फक्त या औषधांचा खूप छान फायदा होतो. पण काही कॉम्प्लिकेशन्स किंवा क्रॉनिक कंडिशन्स असतील तर या औषधांसोबतच होमिओपॅथिक डॉक्टरांना कन्सल्ट केलेलं कधीही फायद्याचं ठरतं. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी N नंबर ऑफ केसेस या फक्त होमिओपॅथिक औषधांनी कुठल्याही ॲलोपॅथिक औषधांची मदत न घेता क्युअर केलेल्या आहेत. होमिओपॅथीमध्ये PCOS पूर्णपणे बरा करण्यासाठी खूप उत्तम औषधोपचार अवेलेबल आहेत, ज्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. 100% सुरक्षित आणि क्युरेटिव्ह मोड ऑफ ट्रीटमेंट होमिओपॅथीमध्ये या आजारासाठी उपलब्ध आहे. पहिलं औषध आहे ओव्हिनॉम ड्रॉप्स फॉर ओव्हेरियन हेल्थ. भार्गवा कंपनीचे हे होमिओपॅथिक औषध ड्रॉप्सच्या स्वरूपात उपलब्ध आहे. हे लिक्विड औषध अर्धा कप पाण्यातून 20 थेंब दिवसातून 3 वेळा जेवणानंतर अर्ध्या तासाने घेऊ शकता. सकाळी अनुशापोटी आणि दुपारी व रात्री जेवणानंतर अर्ध्या 1 तासाने घ्या. ओव्हरीज रिलेटेड प्रॉब्लेम्स, ओव्हेरियन सिस्ट, सिंपल सिस्ट अप टू 5 सेंटीमीटर्स मी या ड्रॉप्सने क्युअर केल्या आहेत. कॉम्प्लेक्स आणि हेमरेजिक सिस्टच्या केसेसमध्ये सुद्धा मी हे ड्रॉप्स इतर होमिओपॅथिक औषधांसोबत वापरते. ओटीपोट दुखणे, पाळीचा फ्लो कमी किंवा खूप जास्त असणे, अनियमित पाळी सगळ्यासाठी उत्तम. सोबतच हॉर्मोनल इम्बॅलन्स सुद्धा बरा होतो. दुसरं औषध आहे बायो कॉम्बिनेशन नंबर 15 युटेराइन टॉनिक. SBL कंपनीमध्ये युटेराइन टॉनिक नावाने किंवा डॉक्टर रेकवेक कंपनीचं मेन्स्ट्रुएशन ट्रबल्स नावाने दोन्हीही कंपनी बेस्ट आहेत. दोन्हीपैकी कोणत्याही एका कंपनीचं तुम्ही नक्की वापरू शकता. अनियमित पाळी, रक्तस्राव कमी किंवा जास्त, पोटात दुखणे, डिस्मेनोरिया, पाळीत रक्ताच्या गाठी होणं, क्लॉट्स पडणं, पाळीच्या रक्ताचा उग्र घाण वास येणं, खूप लवकर किंवा महिन्यांच्या अंतराने अनियमित येणारी पाळी आणि काही स्त्रियांमध्ये ॲलोपॅथिक हॉर्मोनल गोळ्या घेतल्यानंतरच पाळी नियमित येते. गोळ्या बंद केल्यावर परत पाळी अनियमित होते किंवा येतच नाही. या तक्रारींकरता बायो कॉम्बिनेशन 15 हा उत्तम पर्याय आहे. हे कोणत्याही प्रकारचे हॉर्मोन्स नाही आहेत, त्यामुळे लॉंग टर्म सेफ मेडिसिन आहे आणि ॲलोपॅथीला एक उत्तम ऑल्टरनेटिव्ह. 4 ते 5 गोळ्या 3 वेळा असा डोस ओव्हिनॉम ड्रॉपसोबत तुम्ही घेऊ शकता. तिसरं औषध आहे हर्टोन युटेरोटॉनिक. शॉबे कंपनीचं हे सिरप तुम्ही 1 ते 2 टीस्पून 2 ते 3 वेळा दिवसातून घेऊ शकता. अतिशय गुणकारी युटेराइन टॉनिक, ज्यामुळे गर्भाशयाच्या पिशवीचं आरोग्य हे छान राहतं. हॉर्मोनल इम्बॅलन्स रिव्हर्ट होतो, पाळी नियमित येते आणि विशेष म्हणजे हे शुगर फ्री सिरप आहे, त्यामुळे लॉंग टर्म वापरण्यासाठी सेफ. या औषधांचा वापर तुम्ही 6 महिने ते अगदी 1-1.5 वर्षापर्यंत आरामात करू शकता. औषधांचे योग्य डोस हे केस टू केस बदलतात, त्यामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त फायद्याचं ठरेल. योग्य उपचार नक्की घ्या. 2026 नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हे वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो अशी प्रार्थना करते. होप ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी फायद्याची ठरेल.
नवीन वर्षातला हा माझा पहिला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.